जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवार 20 जानेवारी 2026 रोजी महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गटाकडून नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले। मंत्री गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढली। प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पोपट ओमासे आणि तहसीलदार महेश चितोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही अर्ज दाखल प्रक्रिया पार पडली। अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची अधिकृत माहिती प्रशासनाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। दरम्यान यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। जेवढे पूर्ण झालेले असतील कागदपत्रांच्या अनुषंगाने तेवढे जवळजवळ आम्ही सर्वच भरणार आहोत। एका दोन अर्ज जर काय राहिले तर उद्या भरतील, परंतु आमची बऱ्यापैकी तयारी झालेली आहे आणि आता 3 वाजेच्या आत हे सगळे उमेदवारी अर्ज भरले जातील। गेल्या वेळेला 5 जिल्हा परिषद आणि 10 पैकी 9 पंचायत समिती जिंकल्या होत्या। यावेळेला 10 पंचायत समिती आणि 5 जिल्हा परिषद आम्ही जिंकू। महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली होती। यावेळेला तुमची माहिती इथे महाड विधानसभा मतदारसंघामध्ये युती होणार आहे का? इथे तसे काय चिन्ह आता दिसत नाहीत, कारण आम्ही तर आमचा सेपरेट भरलेला आहे। बाकी त्यांची जर काय झाली तर आम्ही काय सांगू शकत नाही। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये माहितीची होऊ शकते का? काही ठिकाणी अपवाद आहे, उदाहरण कर्जतला आहे, अलिबागला चाललंय तिथे। कदाचित तिथं फक्त महायुतीची नाही होणार, युतीची होईल। आव्हान हे सांगतायत एकजुटीची ताकद काय असते हे आपण आतापर्यंत दाखवून दिलेले 4 निवडणुकीला आमदारकीच्या, आताच्या नगरपालिका आणि आता जिल्हा परिषदेला पण आम्ही एकजुटीचं आव्हान केलेलं आहे आणि आमचे कार्यकर्ते सगळे एकजुटीने काम करतात आणि त्याच्यामुळे आम्हाला विजय हा 100% निश्चित आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।